सचिन देशपांड्यांची कथा आहे ही. कथेचं शीर्षक आहे तथ्य. आईचं 10वं आटोपल्यावर तो शांतपणे बसून होता बाजूच्याच कठड्यावर. अर्धा तास लागला होता जवळजवळ कावळा शिवायला. त्याला नक्की कळत नव्हतं की आईचं नेमकं काय कमी झालं आपल्याकडून. कुठली इच्छा अपूर्ण ठेवूनच आई गेली आपली. तेव्हा त्याचा 17-18 वर्षाचा मुलगा आला आणि बसला त्याच्या बाजूला. त्याच्या खांद्याभोवती हात ठेवून त्याला म्हणाला, बाबा, कावळा काही केल्या शिवत नव्हता, म्हणून मी मनात बोललो की मी माझ्या आईबाबांपासून कधीच वेगळा राहणार नाही, जसे माझे बाबा राहिले तुमच्यापासून. अगदी 15 मिनिटांवर का होईना, पण वेगळं राहणं हे वेगळं राहणंच असतं. 8 तासांच्या रात्रीत 15 सेकंदही पुरतात या वयात जीवाचं बरं वाईट व्हायला. आज आपण आजी आजोबांसोबत असतो तर आजीला जोराचा ठसका लागताच मी पळत जाऊन तिला पाणी दिलं असतं. पण आजोबांना कसं ते जमणार होतं ते. आजोबांनी हे ठसक्याचं मला मागाहून सांगितलं होतं, ह्या अटीवर की मी तुम्हाला सांगणार नाही. आणि म्हणूनच यापुढे मी आजोबांसोबत जाऊन राहीन, त्यांना कधीही एकटं सोडणार नाही, असंही बोललो पुढे मी. मला खरंच माहीत नाही बाबा ह्यात कितपत तथ्य असतं, पण पुढल्या क्षणी कावळा शिवला खरा. लेकाचं हे ऐकून त्याने गहिवरून पाहिलं त्याच्याकडे आणि हमसाहमशी रडू लागला. थोड्या वेळाने शांत झाल्यावर लेकाला म्हणाला, त्या रात्री 2:30च्या दरम्यान माझ्या स्वप्नात आई आली होती आणि 3 वाजता ती गेल्याचा फोन आला बाबांचा. मलाही खरंच माहीत नाही ह्यात कितपत तथ्य असतं, पण कोणी आठवण काढली की ठसका लागतो म्हणतात ना. मग आईला लागलेला तो शेवटचा ठसका मी काढलेला तिच्या आठवणीचा तर नसावा. बाप लेक निशब्द होत आता समोरच्या ते पिंडाकडे बघत बसले होते. या सगळ्यात तथ्य असावं की नसावं या आपापल्या मनातून चाललेल्या द्वंद्वात शेजारी ठेवलेल्या पानावर आता आणि 3-4 कावळे जमा झालेले दिसत होते.